सिटी न्यूज वसा जनसेवेचा। येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज राज्याच्या कौशल्य विकास आराखड्यावर झालेल्या चर्चेमध्ये आमदार धीरज लिंगाडे यांचं अतिशय अभ्यासपूर्ण भाषण झालं। पुण्यामध्ये GH रायसोनी आंतरराष्ट्रीय कौशल्य तंत्र विद्यापीठ हे स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन होत आहे। यालाच मंजुरी देण्यासाठी सभागृहामध्ये आज प्रस्ताव मांडण्यात आला होता। यावर बोलताना आमदार लिंगाडे यांनी पुण्यामध्ये होणारं कौशल्य तंत्र विद्यापीठ हे खाजगी आहे। ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून पुण्यात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याची फी भरणं शक्य होईल का, हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला। महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन अशा प्रकारचं सरकारी विद्यापीठ स्थापन करावं अशी आवश्यकता यावेळी आमदार लिंगाडे यांनी सभागृहात व्यक्त केली। त्यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावती विभाग म्हणजेच पश्चिम विदर्भामध्ये या संदर्भातील परिस्थिती अतिशय विदारक असल्याचं त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिलं। अकोला वगळता इतर ठिकाणी उद्योग नसल्याने MIDC ओस पडले आहेत, त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली। रोजगार निर्माण करणारी ग्रामीण भागातील ITI पुरेशा स्टाफ, शिक्षण आणि यंत्रसामग्री अभावी शेवटच्या घटकांचा मोजत आहे। ITIचं सक्षमीकरण होणं ही काळाची गरज आहे। ITI मधील ही परिस्थिती बदलवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे। ग्रामीण भागात जर या व्यवस्था निर्माण केल्या तर प्रत्येक मुलाला मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये येण्याची गरज पडणार नाही। प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक हाताला काम कसं मिळेल यासाठी सरकारने पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं मत यावेळी आमदार लिंगाडे यांनी मांडलं। असं केलं तरच कौशल्य विद्यापीठाची संकल्पना ही खऱ्या अर्थाने पूर्णतः जाईल असे विचार यावेळी आमदार धीरज लिंगाडे यांनी सभागृहात मांडलेत। अमोल मिटकरी महोदय, GH रायसोनी आंतरराष्ट्रीय कौशल्य तंत्र विद्यापीठ पुणे या नावाने एक स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याकरता या ठिकाणी हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे। खऱ्या अर्थानं आता यापूर्वी माझ्यापूर्वी या ठिकाणी खडसे साहेब, मनीषाताई सर्वांनी आपले आपले मतं या ठिकाणी मांडले। खऱ्या अर्थानं लोढा साहेबांचंही या प्रसंगी मी अभिनंदन करेल की त्यांनी चार्ज घेतल्यापासून खऱ्या अर्थानं एक चांगलं काम या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। परंतु जर खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर हे जे कौशल्य तंत्र विद्यापीठ पुण्याला होत आहे हे प्रायव्हेट आहे। वास्तविक पाहता या फील्डमध्ये जेही विद्यार्थी ग्रामीण भागातनं जातात ते शेतकरी कुटुंबातले गरीब घरातनं जे विद्यार्थी त्या ठिकाणी जातात आणि त्यांना ॲडमिशन्स घेण्याकरता नेहमी त्या ठिकाणी पैशाचा प्रश्न असतो। त्यामुळं हे विद्यार्थी किती शहराकडे जातील आणि किती फी भरून याचा फायदा घेऊ शकतील हा एक प्रश्न या ठिकाणी आहे। त्यामुळे मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाटतं की महाराष्ट्रामध्ये सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन सरकारी अशा पद्धतीचं विद्यापीठ हे या ठिकाणी काढलं पाहिजे की जेणेकरून खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातल्या गरीब विद्यार्थ्यांना या कोर्सेसकडे जाता येईल आणि ते या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतील। कारण आपण पाहतो आज माझा अमरावती पदवीधर मतदारसंघ आहे पश्चिम विदर्भ। आज पश्चिम विदर्भाचा आपण विचार केला, आता दरेकर साहेबांनी त्यांच्या बोलताना या ठिकाणी सांगितलं की सगळ्या ठिकाणी MIDC या डेव्हलप आहे, तसं नाही आहे दरेकर साहेब। आज आपण बुलढाण्याचा जर विचार केला, वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला आणि थोडा बहुत अकोला शहर जर सोडलं तर अकोल्याचाही विचार केला तर त्या ठिकाणी कुठंही आज आपल्याला MIDCची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी दिसत नाही। या भागामध्ये काम करणारा किंवा येणारा जो विद्यार्थी असतो त्याच्याकडे 2-3 एकर शेती असते आणि गरिबाचे शेतकऱ्यांचे मुलं या ITI म्हणा किंवा पॉलिटेक्निक म्हणा अशा कोर्सेसकडे येतात। आपण जर आता बघितलं तर बरेचसे पॉलिटेक्निक कॉलेज सुद्धा जिल्हा लेवलचे हे बंद पडलेले आहे। त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांनी आता पॉलिटेक्निककडे सुद्धा पाठ फिरवलेली आहे, कारण त्यांना हे विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,